हाय, गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज मी अख्खा मसूर करते। त्यासाठी प्रथम मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात ठेचून घेतली आहे आणि एकीकडे कुकरमध्ये तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर हे कुटलेलं आलं, लसूण, मिरची आपण तेलावर परतून घेणार आहोत। हे ताजं खलबत्त्यात कुटलेलं चव अजून चांगली लागते। सो आता आपण हे तेलामध्ये टाकत आहोत आणि आता परतून घ्यायचं आहे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। अगदी कमी साहित्यात आणि खूप छान बनते भाजी। आता हे शिजलेलं आहे। आता मी इथे दोन बारीक चिरलेले कांदे कापलेले कांदे टाकते आणि आता हे कांदे पण परतून घ्यायचे आहेत। कांदा शिजेपर्यंत परतायचा आहे आणि आता यात एक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हे पण परतून घ्यायचं आहे छान। मी एकीकडे पाणी गरम करत ठेवलं आहे। आता यात मी अख्खा मसूर टाकते आणि भिजवला आहे मी तो 3 ते 4 तास। आणि यात पावडर मसाल्यांमध्ये मी हळद, लाल मिरची आणि गोडा मसाला घातला आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मसूर भिजेल एवढं गरम पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि आता कुकरला 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत। या शिट्यांमध्ये मसूर छान शिजतो आणि शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला की उघडायचा आहे। आता कुकर थंड झाला, मी तो उघडते आणि आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपला अख्खा मसूर तयार आहे। भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतो। सर्व करूया आपण। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स। बाय बाय।